नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव जोपर्यंत मैदानात येत नाही तोपर्यंत एक लोक शर्यत क्षेत्र जे आहेत ते बघत नाहीत. का बघत नाहीत आता त्यांनाच माहिती. का तेवढा यांना जिव्हाळा एवढा बकासूरचा लागला आहे काय समजेना. कारण की लागायलाच पाहिजे. बकासूर नाही तर काय मजा नाही येत मैदानात. आणि आज सगळ्यांनाच हुलकावणी बसली, परंतु असो शेवटी बकासूरचं नियोजन हे खूप एक स्ट्रॉंग असतं आणि हुलकावणी देणारंसुद्धा असतं. आणि आज आपला मैदानामध्ये सत्कार झाला त्याच्याबद्दल रहाटणी मैदानाचं खूप खूप धन्यवाद. मी मैदानामध्ये येऊ शकलो नाही, थोडीशी माझी कामे होते त्याच्यामुळे नाही आलो. मी घरूनच मैदान आजही केलं, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. परंतु आज आपला सत्कार झाला त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आभार आणि आभार. सुरुवात करूया बकासूरच्या पैऱ्याबद्दल. बकासूरचा आज काय पैराच काय समजलं नाही. आणि आज पैराच म्हणजे चिठ्ठी निघूनसुद्धा बकासूर आज पळालेला नाही आहे. एक हुलकावणी बसली, परंतु असो आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते निघतील. आणि परंतु आज बकासूरच्या पैऱ्याची चर्चा झालीच पाहिजे. आता बकासूरचा पैरा जो आहे तो उद्याच मैदानामध्ये दिसणार आहे, परंतु एक चर्चा जी आहे ती करूया. बकासूर एक नाव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक खूप मोठं नाव आहे. हे नाव सहजासहजी न संपणारं नाव आहे आणि ह्या नावाला खरंच खूप यश आहे बकासूर नावाला. आणि या बकासूरने काय करामतच केलेली आहे. तशी 12 वेळा हिंद केसरीचा मानकरी असलेला हा बकासूर आपल्याला मैदानामध्ये आता उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे. रेटरे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी संबंध महाराष्ट्र उत्सुकतेने वाट बघतोय बकासूरच्या पैरेची. बकासूरचे पैरे जर तरवरती जात आहेत आणि बकासूरच्या पैऱ्याची भणक या कानाची त्या कानालासुद्धा लागत नाही, कारण की तो नंदीच त्या पद्धतीचा आहे. मालक एवढे म्हणजे सगळ्यांनाच हुलकावणीच मिळते मालकांच्याकडून, कारण की माहीत आहे गट आज सगळ्यांनाच हुलकावणी बसली. अगोदर जरी काय म्हणतात त्याला पोस्टर जरी पडले असतील बकासूरच्या पैऱ्याचे ते कधीच खरी ठरत नाहीत आणि ठरवून देतसुद्धा नाहीत. मामा एवढं स्ट्रिक्ट नियोजन करतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बकासूरचा पैरा समजत नाही लोकांना. परंतु आता बघूया, एक माहिती अशी मिळते, त्या माहितीच्या आधारावरती आपण तो पैरा जो आहे तो बघूया कोण होतं आहे, कसा होतं आहे, काय. बकासूर उद्या पळतो आहे ओपनच्या मैदानामध्ये. कोण असेल काय वाटते होतं तुम्हाला, काय वाटते तुम्ही सांगा की कमेंट्समध्ये. तुम्हाला काय वाटते की बकासूर बाबा हा या नंदीसोबत पळाला तर तो होऊ शकतो, त्या नंदी सोबत जर पळाला तर एक नंबर होऊ शकतो. प्रत्येकाला मी कमेंट्सला प्रत्येकाच्या उत्तर देत असतो. कोणी चुकीच्या कमेंट करतात त्यांना खरंच एक विनंती, चुकीच्या कमेंट करू नका. नसेल आवडत तर तुम्ही बघू नका आपला चॅनल. कारण काय होते तुमच्यामुळे उगीच कशाला बिनकामाचं वाईट कमेंट्स टाकताय. चांगल्या कमेंट्स टाका. आपल्याकडून कधी चुका होतात, परंतु चुकीच्या कमेंट्स आपल्याला नको आहेत. चांगल्या कमेंट्स द्या, चांगलं उत्तर तुम्हाला देऊ आपण. आणि खूप खूप छान लोक आपल्यावरती चांगले एक प्रेम करतात आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं कायम. आणि बकासूर 2 नावं जे आहेत ते पुढं आता यायला लागले. ते मी सकाळी एक व्हिडिओ बनवलेला होता की बकासूरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे MM नानांचं आणि त्यांच्या राजाचं. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे राजा पब्लिकचा बादशाह आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कितीही पब्लिक असू द्या तो अजिबात पब्लिकांना घाबरत नाही आणि असला बेकार पळतोस पब्लिकनं. बाबा लय स्पीड आहे त्या राजाला. आणि राजाचं बकासूरचं नाव जे आहे ते समोर येतं आहे पैऱ्याबद्दल. कारण की मी सकाळी पण तुम्हाला सांगितलेलं, कारण की ही जोडी एक चांगली जोडी, मोठ्या मैदानामध्ये अशी जोडी पळणं गरजेचंच आहे. कारण की दोघेही महारथी आहेत. तुम्ही बघितलं राजाच्या मालकांची म्हणजे MM नानांची मुलाखत मी घेतलेली होती मागच्या मैदानामध्ये वडूच्या. त्यांनी सांगितलं होतं की राजा आपला आजारी होता, त्या आजारपणातून राजा उठला आणि उठून कशी कामगिरी करतोय, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय आणि चांगलं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय. आणि राजाचं नियोजन जे आहे ते नाना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की चांगलं आणि टॉपचंच करतात. आणि त्यांनी एकदा मुलाखतसुद्धा झालेली होती, त्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही लवकरच बकासूरसोबत पळूया आणि पळणारसुद्धा आहे. त्यांचा राजा आपल्याला दिसूसुद्धा शकेल. आता मैदान त्यांच्याच जवळच आहे. पेठ नाक्यापासून एक 5 ते 7 किलोमीटर ते मैदान आहे. आणि मला वाटतं आहे की बकासूर जो आहे तो रात्रीच आलेला असेल, म्हणजे आजच आलेला असेल.
त्या ठिकाणी मुक्कामालासुद्धा थांबलेला असेल. कारण की कसं होतं आहे, बकासूर ज्यावेळेस सकाळचा गोठ्यावरून निघल, वाटतं एवढं सोपं नाही. पुण्यावरून पेठ नाका, तिथनं रेटरे धरण खूप लांबचं अंतर आहे. त्याच्यामुळे बकासूरची आज जे आहे ते हुलकावणी बसली. बकासूर कदाचित सकाळीसुद्धा निघालेला असेल आणि त्या ठिकाणी जवळच मी तुम्हाला सांगतो, रेटरे धरणपासून खरसुंडी जी आहे ती जवळच आहे. आणि जी खरसुंडीची जी बैल आहेत दुर्गा आणि बब्या, त्यांच्या मालकांचं तिथंच जवळच आसपास गोटा आहे. 4-5 किलोमीटर म्हणजे तिथंच बैलं थांबले असतील, तुम्हाला माहिती आहे. आणि बब्या दुर्गा आज फायनलमध्ये पळालेले आहेत का नाहीत का, आज मैदानामध्ये मला दिसली ती जोडी, परंतु ती गटाला सेमीला पराभव झाला त्यांचा. परंतु असो चांगलेच पळतात ते दोन्हीसुद्धा नंदी. परंतु मला असं वाटतं की बकासूर सकाळी जो आहे तो तिथून निघालेला असेल आणि त्या मैदानासाठी उद्याच्या मैदानासाठी तो आज आरामावरती उद्या फ्रेशपणाने येईल. कारण की सकाळचं एवढ्या लवकर निघणं बकासूरला एवढं त्रास होईल ना, त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा निर्णय घेतलेला असेल. उद्या फ्रेश बकासूर उद्या आपल्याला दिसेल. लाईव्ह लॉट जे आहेत ते संध्याकाळी पडतील. त्या आपले मित्र आपले सहकारी आहेत देवदत्त मोरे यांच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही लाईव्ह लॉट संध्याकाळी बघा. ते सांगतील पूर्ण गटाची माहिती, कोणत्या गटामध्ये बकासूर पडेल. त्यांचा चॅनेल जाऊन तिथं सबस्क्राईब करा. त्यांच्या ते या बैलगाडा क्षेत्रातले एक चांगले यूट्यूबर आहेत. त्यांना खूप अशी माहिती आहे, आपल्यापेक्षा चांगले खूप मोठे यूट्यूबर आहेत ते. आणि त्यांचा आदर्श आपण घेतो आहे. त्यांच्या आदर्शामुळेच आज आपण एक चांगलं सक्सेसफुल हळूहळू यूट्यूबर बनत चाललेलो आहे. परंतु त्यांच्या चॅनलवरती जावा आणि तुम्ही बघा. त्यांच्या ठिकाणी चॅनलवरती लाईव्ह लॉट संध्याकाळी ज्यावेळेस पडतील त्यावेळेस त्यांच्या चॅनलवरती दिसतील. आता सुरुवात करूया. बकासूरचा दुसरा पायरा कोण असेल, त्या दुसऱ्या पैऱ्यामध्ये आपण चर्चा करूया बकासूरच्या पैऱ्याची. तो पैरा एक सगळ्यांना एक सकाळीच सांगितलेलं होतं, ती चर्चा चालू आहे. आता एक पैरा आहे, तो नाव समोर येतं आहे, सारखं वारंवार ते नाव समोर येतं आहे. चर्चासुद्धा चालू आहे. कोण आहे तो घरणेकीकरांचा राजा आहे तो, असा चर्चा चालू आहे बरं का. या नावाची चर्चा चालू आहे. प्रत्येक मैदानामध्ये आत्ता जातो आहे, त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतो आहे. खूप जणांनी त्याला त्याच्या मालकाला हिनवलं. राजा संपलाय, राजा आता पळू शकत नाही, राजाचं वय झाले, राजाच्या पायाला लागले, राजा पळू शकत नाही. राजाने पळून उत्तर दिलंय. आत्ता मैदान झालं कुमठ्याचं आणि आत्ता एक मैदान झालं दुसरं एक कुठे तिकडच्याच भागामध्ये झालं. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तिथं त्या राजाने 1 नंबर केला. आणि जे लोक त्याला ट्रोल करत होते, त्याच्या मालकांना ट्रोल करत होते, त्यांना उत्तर दिले, राजा संपला नाही, संपणारही नाही. असा हा घरणेकीकरांचा हिंद केसरी राजाप्रमाणेच राजा आहे. आणि तो उद्याच्या मैदानामध्ये जरी बकासूरसोबत जरी नसेल, त्याचं पैरा जरी नाही झाला, कुणीही पैरा असू द्या, पण तो उद्या गुलालामध्ये दिसणार म्हणजे दिसणार. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या घरणेकीकरांच्या राजाला. आणि बघूया बकासूरचं नाव जोडलं जाते भीमनाना यांच्या राजासोबत आणि घरणेकीकरांच्या राजासोबत, दोघांच्यासोबत नाव जोडलं जाते. बघूया काय होते उद्या. धन्यवाद.